हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आहे. आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक, याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. भेगाळलेली जमीन, कोरड्या ठाक नद्या अन विहिरी, तहानलेली जनावरं आणि पाण्यासाठी वणवण भटकणारी माणसं. यंदा पडलेल्या दुष्काळानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. जुन्या पिढीनं याची 72च्या दुष्काळाशी तुलना केली आहे. मात्र या शुष्क आणि तप्त वातावरणातही काही शेतकरी निराश न होता शेती जगवत आहेत. मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून शेती जगवणाऱ्या या शेतकऱ्यांच्या कामाची पावती सरकारही देत आहे. दुष्काळी परिस्थितीत फळबागा जगवणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 30,000 रुपये अनुदान दिलं जात आहे. मणे राजुरी हे सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातलं चिमुकलं गाव. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथली द्राक्ष परदेशात पाठवली जातात. पण यंदा दुष्काळानं इथलाही शेतकरी चिंताग्रस्त झालाय. मात्र त्याची हिंमत कमी झालेली नाही. शेततळी आणि मल्चिंग सारख्या तंत्रज्ञानानं मणे राजुरीतली शेती दुष्काळातही बहरत आहे. शेततळी ही संकल्पना या गावानं साकारली आणि या गावामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः जवळजवळ 350 ते 400 शेततळी तयार केली आणि पाणी साठवून ज्यावेळी आपत परिस्थिती येईल त्यावेळी वापर करायला लागले द्राक्षबागेला आणि उत्पादन घेऊ लागले. तसंच ही संकल्पना महाराष्ट्र शासनाला या गावानं प्रोजेक्ट करून पाठवली आणि शासनानं ही योजना हाती घेऊन या गावामध्ये जवळजवळ 710 शेततळी घेतलेले आहेत. या ठिकाणी शेततळी ही महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास अभियान या योजनेतून, परत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आणि सामूहिक शेततळी अशा या संकल्पनेतून या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि येथून शेतकऱ्यांनी पाणी साठवून जवळजवळ या ठिकाणी 710 हेक्टर क्षेत्र इथं द्राक्ष लागवडीखाली आलेलं आहे. तसंच या ठिकाणी जमीन जवळ 70% खडकाळ मुरमाड जमीन आहे, परंतु या शेतकऱ्यांनी सर्व जमीन ही लागवडीखाली आणलेली आहे. कारण ज्या ठिकाणी सुपीक गाळ मिळेल, काळी माती मिळेल या ठिकाणी आणून पसरून या ठिकाणी बागा फुलवलेल्या आहेत. तसंच पाण्याची काटकसर करण्याची पद्धत या गावाला माहीत आहे. तर या गावामध्ये सर्व द्राक्ष बागेला जवळजवळ 710 हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचन बसवलेलं आहे, मल्चिंग केलेलं आहे. मणे राजुरीत म्हैसाळ योजना उपयुक्त ठरली. म्हैसाळ योजनेचं पाणी गव्हाणपर्यंत आलं. तिथपासून ते गावापर्यंत पाईपलाईनद्वारे आणण्यात आलं. महाराष्ट्र शासनानं एक गव्हाण जल उपसा सिंचन योजनेतून मणे राजुरीला पाणी देण्याचं म्हणजे महाराष्ट्रात एक प्रायोगिक तत्वावर ड्रीपसाठी एक स्कीम राबवल्या. ते अजून पूर्ण न होता त्याला म्हणजे
तात्पुरती आता त्याचे म्हणजे पाईपलाईन पूर्ण झाल्या, पण त्याचं वितरण व्यवस्था अजून पूर्ण न होता तरी पण त्याच्यामार्फत आत्ता लोकांना त्यांनी पाणी आउटलेटनं वगैरे द्यायला चालू केलं आहे. त्यामुळे आमच्या इथं 2 वर्षात शेतीला जीवदान मिळालं आहे. मी आत्ता जवळजवळ 91-92 पासून शेती करतो आहे आणि आमची शेती ही पूर्ण माळरानावर आहे. अगदी भौगोलिक परिस्थिती म्हणजे आम्ही लागण करताना सुद्धा ड्रीप केल्याशिवाय रोपच लावत नाही. म्हणजे पूर्ण अगदी ड्रीपच्या तत्वावर, म्हणजे लागण करतानाच ड्रीप पूर्ण करायचं आणि आराखडा ड्रीपचं स्ट्रक्चर उभा करायचं आणि मगच रोप लावायचं आणि त्याला मल्चिंग वगैरे करायचं. पूर्ण आता पाला मिळतोय ते गट्टा आणायचं वगैरे, त्याच्यामार्फत मल्चिंग आता ह्या 4-5 वर्षात ती संकल्पना आल्या. पुन्हा शेततळ आहे की नाही, कागदाचं शेततळ्याचं स्कीम आल्यापासून बऱ्यापैकी गावाला स्थिरता आलेली आहे थोडीफार. म्हणजे शेततळ्यात ती पाणी साठवायचं, पुन्हा त्याचा पुनर्वापर करायचा. पाण्याच्या नियोजनावरही शेतकऱ्यांनी भर दिला. पाणी आलंय पण इथल्या शेतकऱ्यांना अजून मजुरांचा प्रश्न भेडसावतो आहे. आम्ही एक 150 एकराचं इथे चेंबरवर पाणी आणले आणि जवळजवळ आमच्या मनेराजुरीमध्ये कमीत कमी 4000 एकर क्षेत्र द्राक्षाचं असेल. आत्ता ह्या घडीला दुष्काळाच्या परिस्थितीत होती आणि 2003ला सगळं जाऊन सुद्धा शेतकऱ्यानं स्वतःच्या कष्टावर उभा केलं काय. आणि त्याच्याबद्दल पुन्हा तुमचं कृषी अभियानच्या शेततळ्याची गव्हर्नमेंटची काही स्कीम निघाली की आज माझ्या मते महाराष्ट्रामध्ये जेवढी शेततळी नसतील तेवढी मनेराजुरीमध्ये आहेत आणि सगळे आज सुद्धा भरलेले आहेत. तेवढं कामापुरतं वापरणे. कुठेही तुम्हाला बघितलं ट्रिप्स काही दुसरं बागायत नाही. वांगी विकत आणायचं झालं तर माळवं विकत आणायचं झालं तर विकत आणायचं, परंतु द्राक्ष शेती ही शेतकऱ्यांनी टिकवलेली आहे. शेततळी जवळजवळ माझ्या मते तर आज घरटी जिथं घर आहे त्याच्यात शेततळीची जी बाग आहे ती जी 10 गुंठ असून आहे त्याच्या परिस्थितीनं त्यानं हे उभा केलेलं आहे आणि संपूर्ण गावाचा तसा विकास आज माझ्या मते सांगली महाराष्ट्रात 1 नंबरचं उत्पन्नाच्या बाबतीत शेतीत उत्पन्न. दुसरं काहीही ह्या मनेराजुरीमध्ये एक बाबांनो मस पाळले तर तिला वैरण घालायसारखी परिस्थिती नाही आहे. दुधाचा व्यवसाय चालत नाही का तर त्याला वैरण भरपूर लागते. पुन्हा ह्या शेतीला एवढे आम्ही फक्त 10 लिटर पाणी ज्या माणसाला पाणी 20 लिटर लागते तर द्राक्ष झाडाला फक्त 10 लिटर 1 आड पाणी सोडून ह्या दागा जिवंत ठेवलेल्या आहेत. म्हणजे ही शेती चालवायची कशी हाही फार मोठा मजुरीचा प्रश्न आहे. 12 वाजेपर्यंत आम्ही 200 रुपये 300 रुपये हजेरी देऊन 12ला सुट्टी सकाळ न जेवता 12ला मी सोडतो. आत्ता ह्या उन्हाळ्याच्या टायमाला गव्हर्नमेंट सुद्धा एवढा पैसा त्यांना देऊ शकत नाही. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एवढा पगार नाही, परंतु ह्या शेतीमध्ये एवढा पगार देऊन ही शेती सांभाळते. आज कमीत कमी 300 रुपये 8 ते 5 300 रुपये हजेरी आहे. आणि तुमच्या ज्या गव्हर्नमेंटच्या आता जे शेतकऱ्याचे रोजगार हमी वगैरे असं चालू आहे ह्यातनं काढून ह्या शेतीच्या ह्यामध्ये तुम्ही जर माणसं जर पुरवली, आज तुमच्याकडे आता कुठं काम नसेल किंवा रोजगार हमी काम नसेल काय तर ह्या शेतकऱ्या प्रत्येक गावात आमच्या मनेराजुरीत असंच नाही, महाराष्ट्रात जे 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 रोजगार हमी योजना तुमच्या आहेत आता पाहून कुठं काय काय तर तुम्ही माळावर नेऊन सोडली तर काय करत नाहीत मजूर सुधी. आता फार परिस्थिती वाईट आणि हा जे रोजगाराचा एवढा मोठा साहेब प्रश्न पडला आहे की फार वाईट आहे. शेती पुन्हा ही नवीन पिढी करते का नाही शेती. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. उसाच्या पाचटाचं मल्चिंग ही मणेराजुरीतली शेताची खासियत आहे. या पाचटामुळे पाणी कमी लागतं
आणि पाचट कुजल्यावर शेतीला खत म्हणूनही वापरता येतं. पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी मल्चिंग उपयुक्त ठरलं आहे. शासनाच्या मदतीनं करण्यात आलेला शेततळ्यांचा प्रयोगही मणेराजुरीत यशस्वी ठरलाय. सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातल्या पळशी गावातही फळबागा जगवण्याचा प्रश्न उभा राहिला होता. द्राक्षाच्या झाडाला रोज 20 लिटर पाण्याची आवश्यकता असते. या गावातले शेतकरी टँकरद्वारे पाणी पुरवठा करून फळबागा जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. शासनाचं अनुदान मिळाल्यानं फळबागा जगवणं आता शक्य होईल असा विश्वास त्यांना वाटतो आहे. सगळ्यांनी आत्तापर्यंत जी बागा घातल्या की सगळ्या टँकरनंच पाणी आणून घातलेलं आहे. ह्याच्यात कोण असं म्हणणार नाही की बाबा बाग सोडून देणार. आणि इथला शेतकरी, ह्या पळशी गावातला शेतकरी कुणीही बाग सोडू शकत नाही आणि सोडणारही नाही. म्हणून शासनानं जी आम्हाला 30,000 रुपयाची मदत दिली, ही मोठा आम्हाला अगदी आभार वाटतो सरकारचा. ह्या वेळेला आता आम्ही यापूर्वी खानापूर तिशिंगी आसपासच्या भागातनं आम्हाला जवळजवळ 1900 रुपयेपर्यंत की 2,000 रुपयेपर्यंत टँकरला पाणी मिळत होतं. पण आता आम्हाला सावळच्या पलीकडून पाणी आलं आहे. 3200 रुपये एका टँकरला, 20,000 लिटरच्या टँकरला 3200 रुपये आम्हाला पाणीला एका ट्रिपला द्यायला. आणि 1 एकर बागेसाठी 1 टँकर दर दिवस लागतो आहे. दर दिवस लागल्यामुळं अतिशय मोठा म्हणजे खर्च होतो आहे. म्हणजे त्याच्यावरून हिशोब करा बघा किती बागेसाठी आतोनात खर्च येतो आहे. आणि आतोनात खर्च जरी झाला तर त्याचा आम्हाला फायदाही होतो आहे. त्या पद्धतीने युरोपला माल जातो. युरोपचा माल आलेलं पैसे आम्हाला मिळतात. म्हणून एवढं ही बागा टिकवण्याचा आजचा आमचा जी काळ आहे ही अगदी मोठ्या धाडस करून हे आम्ही केलेलं आहे. शासनाकडून फळबागांचं सर्वेक्षण करण्यात आल्यावर पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येतं. बागांची देखभाल, खत व्यवस्थापन, मल्चिंग आणि रसायन या 4 घटकांसाठी शासनाकडून हे अनुदान देण्यात येतं. टंचाईच्या गावामध्ये ज्या बागा, फळबागा जूनपर्यंत काही मदत देऊन जगवता येतील अशा बागाचं सर्वेक्षण कृषी विभागाकडून आम्ही केलेलं आहे. हेक्टरी 60,000 रुपयाचा खर्च अपेक्षित धरलेला आहे शासनाने. आणि त्यापैकी 50% अनुदान, रुपये 30,000 रुपयाचं अनुदान या फळबागासाठी शासन देणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला 29 कोटी 59 लाख रुपये प्राप्त झालेले आहेत. यामध्ये मुख्यत्वे जी कामं आहेत, छाटणी करणे किंवा बागांची देखभाल करणे यासाठी 15,000 रुपयाचं अनुदान मंजूर आहे. प्लॅस्टिक मल्चिंगसाठी 10,000 रुपयाचं अनुदान मंजूर आहे. आणि एकात्मिक खत व्यवस्थापन किंवा पीक संरक्षण यासाठी 1,000 रुपयाचं अनुदान हेक्टरी मंजूर आहे. शेवटची जी बाब आहे त्यामध्ये रसायनाचा वापर यासाठी 4,000 रुपयाचं अनुदान, असं 30,000 रुपयाचं अनुदान प्रति हेक्टरी या टंचाईमध्ये ज्या बागा आपण जूनपर्यंत जगू शकणार आहे अशा बागांसाठी आहे. शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांप्रमाणेच डाळिंबाच्या बागा दुष्काळातही जगवल्या आहेत. सातारा जिल्ह्यात डाळिंबाच्या बागा डोलताना दिसतात. इथं शासनाच्या अनुदान योजनेसाठी 11,000 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये टंचाई परिस्थितीमुळे जे काही फळबागाचं जे क्षेत्र आहे याच्यामध्ये प्रामुख्याने जे पूर्व भागामध्ये जे फळबागा आहेत डाळिंबाच्या, द्राक्षाच्या वगैरे, मान, खटाव, कोरेगाव, खंडाळा, फलटण, तर या तालुक्यामध्ये ज्या फळबागा आहेत त्या काही फळबागा त्यामध्ये संपूर्णतः जळालेल्या आहेत. परंतु आता ज्या काही फळबागा अशा आहेत की बाबा शेतकरी स्वतःचा प्रयत्न करून बागाची छाटणी करणं, नंतर त्यासाठी प्लॅस्टिकचा पेपर म्हणजे मल्चिंग करणं, थोडीफार पाण्याची व्यवस्था करणं. तर असं जर शेतकरी प्रयत्न करत असतील तर अशा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला शासनाच्या वतीनं पहिला हप्ता म्हणून आता आम्ही 15,000 रुपयाची आम्ही आता मदत द्यायला सुरुवात केलेली आहे. शासनाकडून आम्हाला जिल्ह्यासाठी 9 कोटी रुपये आलेले आहेत. आम्ही जे काही पंचनामे केले म्हणजे असे जे पात्र शेतकरी आहेत जे फळबागा जगवण्याचा प्रयत्न करत आहेत, 11,000 लाभार्थी आहे आणि त्यांचं जे क्षेत्र आहे ते 6,000 हेक्टर क्षेत्र आहे. या 6,000 हेक्टर क्षेत्रामधील 11,000 पात्र लाभार्थ्यांना पहिला मदतीचा हप्ता म्हणून आम्ही आता 15,000 रुपयाचं आम्ही बँकेत डायरेक्ट आम्ही त्यांच्या खात्यावरती RTGSद्वारे आम्ही पैसा जमा केले आहेत. आणि 9 कोटीपैकी आता जवळ आमच्या जिल्ह्यामध्ये 4 कोटी रुपये एवढं अनुदान वाटप झालेलं आहे. उर्वरित अनुदान वाटपाची कारवाई सुरू आहे. याच्यामुळं शेतकऱ्यामध्ये अतिशय समाधानाचं असं चित्र निर्माण झालेलं आहे.
साधारणतः 1 महिन्याच्या कालावधीमध्ये साधारणतः जून महिना सुरू झाला की मान्सूनचा पाऊस येण्याची अपेक्षा आहे, शक्यता आहे. आणि ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या पंचनाम्याच्या वेळेस म्हणजे पावसाळ्याच्या म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर फळबागा आपल्याला जर जिवंत दिसला तर परत आम्ही शेतकऱ्याला आणखी 15,000 देणार आहोत. म्हणजे असं एकूण आम्ही शेतकऱ्यांना 30,000 रुपये इतकं अनुदान देणार आहोत. आणि यामुळे शेतकरी अतिशय समाधानी आनंदी दिसत आहे आणि त्याचा उत्साह वाढलेला आहे, त्याची उमेद वाढलेली आहे आणि तो अतिशय कष्ट करून या फळबागा जगवण्याच्या प्रयत्नात आहे. महाराष्ट्रात निसर्गाची अवकृपा झाली असली तरी इथला शेतकरी हरलेला नाही. जिद्दीनं उभा राहिला आहे. प्रयत्नांना विज्ञानाची आणि सरकारची साथ मिळाली तर दुष्काळावरही मात करता येते हे इथल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे. म्हणूनच कोरड्या आकाशाखाली ओसाड भूमीवर हिरवं शेत बहरत आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.